जय शिवराय सर. मला नेहमी जाणवतं की मी जर माझ्यामध्ये बदल केला ना तर नक्कीच प्रमोशन घेईन. माझा अभ्यास चांगला असतो, काम कसं करायचं त्याचा अनुभव आहे, ऑफिस मधल्या सगळ्यांशी माझा चांगला रेपो आहे. पण गडबड म्हणजे मला प्रोजेक्ट सादर करायला जमत नाही. एका व्यक्तीला मी माझा मुद्दा व्यवस्थितपणे समजावून सांगते, पण 25-50 लोकांपुढे जायचं म्हटलं की ते मला जमत नाही. मी तशी थोडीशी लाजाळू आहे, त्यामुळेच मागे पडली आहे. मला स्वतःमध्ये बदल करायचा आहे. आता आहे ना, खूप जणांची ही समस्या असते. लाजाळूपणा आणि न्यूनगंड हा पूर्वी फक्त मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये दिसायचा, आता तो चक्क पुरुषांमध्ये सुद्धा दिसतोय. नुकसान होतंय तरी स्वतःच्या कोशामध्ये राहण्याची सवय, या विषयावरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या स्पीक लाईक लीडर मालिकेच्या अजून एका महत्वपूर्ण भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही आता जसे आहात त्यावर खुश नसाल तर साहजिकच आहे. तुम्हाला आतापर्यंत जे मिळालेलं आहे त्यावरही तुम्ही समाधानी नसाल. मग तुम्हाला काही सवयीमध्ये बदल करावा लागेल. तुम्ही न्यूनतेमध्ये नुसतेच अडकलेले नाहीत तर स्वतःला त्यामध्ये बांधून घेतलंय. जेव्हा तुम्ही बघता की आत्मविश्वासाने भरलेली माणसं कसा व्यवहार करतात, कसे पुढे जातात, प्रगती करतात, त्यांनाच कसं काही हे सगळं व्यवस्थितपणे जमतं, तर ते तुम्हालाही जमेल. तुम्ही सुद्धा रुबाबदार दिसाल, जबाबदार व्हाल, आदरणीय बनाल. पण त्या सगळ्यात अगोदर आपल्याला लाजाळूपणा बाजूला करायला लागेल. न्यूनगंड असलेल्या व्यक्तींमध्ये खालीलपैकी सवयी आढळतील. एकदा बघा तुमच्यातही असं काही दिसतंय का ते, कारण प्रॉब्लेम समजला ना तर सोल्युशन पण मिळेल आणि मग प्रत्येक समस्येवरती कशी मात करायची हे सुद्धा आपोआपपणे तुम्हाला उमजेल. लाजाळू व्यक्तींमध्ये सगळ्यात पहिला दोष जाणवतो तो म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. ते समोरच्याच्या नजरेला नजर भिडवत नाहीत, इकडे तिकडे बघून बोलतात. त्यामुळे होतं काय की तुमचा मुद्दा कितीही जरी चांगला असला ना तरी त्याचा प्रभाव पडत नाही. तुम्ही नजर भिडवता तेव्हा तुमच्यामध्ये आहे ना एक आदान प्रदान होत असतं. बोलणारा आपल्याकडे बघतोय असं म्हटल्याबरोबर ऐकणारे सुद्धा लक्ष देतात. वर्गामध्ये बाईंचं लक्ष नसल्याच्या नंतर मुलं कसे चाळे करतात हेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही पण ते केलंय. दुसरी कमतरता म्हणजे त्यांची देहबोली अर्थात पोश्चर. आपलं बोलणं कुणीच ऐकणार नाही, आपलं काहीच होणार नाही अशा भयगंडामध्ये ते अडकलेले असतात. त्यांचे ना खांदे पडलेले असतात, हात एकतर खिशात ठेवतात किंवा दोन्ही हात ना असे एकमेकांवरती चोळत बसलेले असतात. बोलणाऱ्यामध्ये जर ऊर्जा नसेल तर समोरच्याला ते कसे काय प्रभावित करणार, नाही का? तिसरा दोष म्हणजे ते तोंडातल्या तोंडात बोलतात. त्यांच्याकडे आहे ना काय बोलायचं याची माहिती असते, ते त्याचा अभ्यासही करतात, पण स्वतःवरती विश्वास नसल्याच्यामुळे त्यांना स्पष्ट बोलता येत नाही. याचा परिणाम असा होतो की ते काहीतरी पुटपुटत असतात आणि समोरच्याला शेवटपर्यंत कळत नाही की त्यांना काय सांगायचं होतं ते. चौथी गोष्ट म्हणजे फंबल, बोलताना अडखळणं. विचारामध्ये स्पष्टता नसल्याच्यामुळे आत्मविश्वासामध्ये कमतरता येते. नेमकं काय बोलायचंय तेच त्यांना कळत नाही. त्यांच्या मुद्द्यामध्ये ना स्पष्टता नसते आणि याचा परिणाम असा होतो की बोलताना त्यांचे शब्द अडखळतात, उच्चार चुकतो आणि मग तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न होतो. कधी कधी घाईमुळे बोलताना सुद्धा गडबड होते आणि त्यामुळेच असलेला थोडाफार आत्मविश्वासही निघून जातो. स्वतःहून पुढाकार न घेणे, मागे राहणे, घाबरून जाणं, 4 लोक हसतील मला, हे आपलं काम नव्हे, अशा नकारात्मक विचारांपर्यंत आतापर्यंत तुम्ही स्वतःला वाहून घेतलंय. लोकांमध्ये जाऊन छान बोलणं, समोरच्यावरती आपला प्रभाव पडणं, या गोष्टी तुम्ही कधी केल्याच नाहीत. तुम्हाला त्या माहीतच नाहीत असे नाही. त्या गोष्टी काही जण करतात हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे, पण तुमच्यात पुढाकार न घेण्याची वृत्ती भिनलेली आहे. यशस्वी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या माणसांमध्ये स्वतःचं एक विशिष्ट अस्तित्व जाणवतं. ते त्यांच्या वलयात आलेल्या प्रत्येकाला प्रभावित करतात, थेट नजरेला नजर भिडवून बोलतात. त्यांच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये एक वेगळाच रुबाब असतो. त्यांना जी जागा मिळते ना त्या जागेचा ते पूर्ण क्षमतेने वापर करतात. म्हणजे असं बघा की एखादा छोटा स्टेज जरी त्यांना मिळाला ना तरी ते एका कोपऱ्यामध्ये न थांबता पूर्ण जागेचा वापर करतात. त्यातून ते जेव्हा बोलतात ना तेव्हा पूर्ण हातवारे करतात, जणू दोन्ही हाताने जगाला कावेत घेतात की काय असं वाटतं. विशेष काही न करता त्यांचं वलय विस्तारतं.
आत्मविश्वासाने भारावलेल्या व्यक्तीचा आवाज दमदार असतो, तो स्पष्ट आणि कणखरपणे बोलतो. त्यांच्याकडे शब्दाचं भांडार असल्याचा भास होतो. त्यांच्या बोलण्यात जरी नेहमीचे परिचित शब्द असले ना, तरी काही वेळा ते खुबीने अलंकाराचा वापर करतात. त्यांचं बोलणं मुद्देसूद असतं आणि समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देण्याची किमया तो सहजपणे करतो. लाजाळूपणा ही तुमची आतापर्यंतची बनलेली सवय आहे आणि ती सहज बदलता येईल. त्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दलचे काही समज दूर करावे लागतील. त्यासाठी किती दिवस लागतील? तर 3 दिवस. जर पूर्ण वेळ दिला तर, किंवा दररोज 2 तास दिले तर 10 दिवसामध्ये तुमचा न्यूनगंड मोडून टाकता येईल. तुमच्यातील ती अनामिक भीती बाजूला सारा. मला जमेल का? मी असा साधा आहे म्हणून मागे राहिलो. माझ्या चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेतात. साहेब माझ्या प्रामाणिकपणाचा वापर करतात. अशा मेंदूतील अडथळ्यांना मोकळं करा. हे सगळं थोतांड आहे, मेंटल ब्लॉक्स आहेत. सवयी बदला, तुमचं जग बदलेल. स्वतःला बदलण्याचा निग्रह करा, मार्ग नक्कीच मिळेल तुम्हाला. या मालिकेला जरी तुम्ही फॉलो केलं ना, तरी बरेचसे प्रश्न निघून जातील. सुरुवात आत्ता करा, नंतर किंवा उद्या कधीच येत नाही. आजच्या भागात इथेच थांबतो. हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. वरील ट्रिक पैकी कोणता मुद्दा तुम्हाला जास्त आवडला ते कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. संभाषण कलेच्या अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत शिकत राहा, बोलत राहा आणि प्रगतिशील राहा. धन्यवाद.